नमस्ते. मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन 2 दिवसापासून चालू आहे आणि अधिवेशनच्या पूर्वी विरोधी पक्ष नेते पद याची घोषणा न झाल्यामुळे विरोधकाने जो परंपरेने चहापानाचा अधिवेशनाच्या आधी जो काही चहापानाचा कार्यक्रम होता त्यावर बहिष्कार काढला. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला होणारं हिवाळी अधिवेशन आणि या अधिवेशनामध्ये काही विधेयक मंजूर होतील आणि त्या विधेयकाच्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष नेते असणं गरजेचं आहे. परंतु महाराष्ट्र सरकार विरोधी पक्ष देखील का निवडला जात नाही या संदर्भात विरोधीचे जे काही नेते आहेत, मग उद्धव ठाकरे असतील किंवा भास्कर जाधव असेल यांनी किंवा काँग्रेसचे वट्टेवार असतील यांनी सरकारवर टीका केलेली आहे. 2 दिवस चर्चा चालू आहे आणि या दरम्यानमध्ये एक फोटोस आमदार या ठिकाणी पैसे घेतात असं काही प्रकार दानवे यांनी घेतलेले व्हिडिओ शूट ते त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आणि एकच वादंग माजलेला आहे. आणि दानवे यांचं म्हणणं आहे सत्ताधारी पक्ष हे भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत. सत्ताधारी पार्टीचे आमदार, सत्ताधारीचे मंत्री हे भ्रष्टाचाराने लिप्त आहेत आणि संपूर्ण भ्रष्टाचारावरच चर्चा चालती आहे या संदर्भात त्यांनी टीका केलेली आहे. एकंदर महाराष्ट्राचे हे वादळी अधिवेशन आहे आणि 3 ते 4 दिवसामध्ये म्हणजे लवकरात लवकर हे अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु सरकारनं देखील विरोधी पक्ष नेते निवडणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीतर्फे विधान परिषदेमध्ये जे काही विरोधी पक्ष नेते म्हणून विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांचं नाव शिवसेनेचे यांचंच दिलेलं आहे आणि विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे तर्फे सतेज पाटील यांचं नाव दिलेलं आहे. परंतु हे दोन्ही नेते सत्ताधारी गोटाला त्रासदायक ठरतील म्हणून सत्ताधारी गोटातनं विरोधी पक्ष नेते लोकसभा विधान परिषदसाठी अनिल परब यांचं नाव आणि सतेज पाटील यांचं नाव काँग्रेसतर्फे दिलेलं आहे आणि विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांचं नाव हे दिलेलं आहे. भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांना मंजुरी द्यावी असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी जेणेकरून काही 4 ते 5 दिवस अधिवेशन चालेल, त्यामध्ये हे अधिवेशन सुरळीत चालू शकेल. म्हणून सरकारच्या वतीनं देखील आता हे अधिवेशन कशा यशस्वी करावं हे बघणं गरजेचं आहे. एकूण सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पक्षामध्ये जे काही ताणलेलं वातावरण आहे ते कुठेतरी शांत व्हायला पाहिजे. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील ही भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण सत्ताधारी गोटाकडे प्रचंड बहुमत आहे. मग 133 भारतीय जनता पार्टीचे, 41 अजितदादा पवार यांचे आणि जवळजवळ 50हून अधिक एकनाथ शिंदे यांचे, 200हून अधिक संख्याबळ असताना सरकारनं विरोधी पक्ष नेते हे निवडणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस सरकार सकारात्मक भूमिका घेईल. या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.